अशा प्रकारे कोरीव काम केलेलं आहे। आता पानी पण संपलेला है। यहाँ पे अगर घूमना हो तो कितने पर पर्सन 10 रुपये टिकट आपल्याला बस मध्ये जायचं आहे। गुड आफ्टरनून, कशात? आय होप मस्त असाल। तर कालची व्हिडिओ सर्वही बघितली असेल आणि हा जो पार्ट आहे तो तिसरा पार्ट आहे आणि याच्यात आपण कानेरी केव दाखवणार आहोत। तर काल मस्त 7 वाघ आपण एक जागेवर बघितलं आणि म्युझियम पण आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेलेच आहेत। तर पूर्ण हा जो पार्ट आहे ना तो आपण आता म्हणजे आज ह्या व्हिडिओमध्ये एंड होणार आहे। तर मस्त व्हिडिओ आहे। केव बघायचा असेल तर व्हिडिओ बघा आणि कसा वाटतं ना तो कमेंट करून सांगा। आम्ही आता निघलो इथून कानेरी केव बघायला आणि इथून म्हणजे इथून बसलो आपण, तो गाडी होता ना तिथून बसलो आणि किती घेतलं पर पर्सन 50 रुपये तिथे जाणार आहोत। ड्रायव्हरचा टाईप आणि आमचा सगळ्यांचा काय चाललंय बघा, जागाच होत नाही। अशा गाड्या आपल्याला तिथून म्हणजे अशा पण आणि बस पण असतं, पण बस एक तासानंतर येते, त्याच्यामुळे बसमध्ये नाही आलो आपण, इथं आलो आणि हा बघा इथून स्टार्ट होईल आपल्याला चढायला, म्हणजे जास्त चढायचं नाही, थोडंसं चढायचं आहे कानेरी केव्स। तर इथं बसलेले आहेत आणि खाऊ इथं तुम्हाला लाईन आहेच खाऊ खायला, कुठं म्हणजे सगळीकडे तुम्हाला खाऊ वगैरे भेटणार आहे। तर पैसे वगैरे द्यायचं चाललंय काय चालेल, ठीक आहे। इथून आपण सरळ चाललोय, का सांगू आता आपण जास्त काही शूट करणार नाही, माकड बसल्याने मोबाईल घेऊन जातील उगाच जातात, भीती वाटते जराशी। हे बघा कसं करतोय आणि तिथं पण बसलेलं आहे। हे सगळे रॉंग साईडने कशाला जात आहे, इकडून चल ना उतरायला तिथून रस्ता आहे। हे बघा पूर्ण जास्त नाही चढायचं आपल्याला, थोडंसं चढायचं आहे आणि हे बघा कसं बसलंय बघा। अशी थोडीशी चढण आहे पण काय हरकत नाही, पायऱ्या चांगल्या आहेत। मोबाईलची भीती वाटते जरा, कारण की सांगू पटकन खेचून नेते, भीती वाटतं। हे बघा वानर वानर, हे याची शेपटी बघा किती मोठी आहे, त्याची बसलाय कसा टाकून, त्यांची भांडणं चालल्या बघा। चला बंद करू जरा कॅमेरा। आपल्याला केव मध्ये जायला इथून काय नंतर आधी तिथे जेवते तिकीट काढून घेतो आपण। नाही दिलं चला हे बघा इथून पण आपल्याला तिकीट काढायचं होतं। इकडे आतमध्ये एंट्री करण्यासाठी पर पर्सन 25 रुपये, सगळ्यांचे तिकीट काढलेले आहेत आपण। आता वरती जाऊ आणि काय बघायला भेटतं ना ते बघू, है ना। असं आपण जास्त चढायला नव्हतं पण आपण बरीच चाललो ना, म्हणून जरासा दम लागलाय आणि इथं झालंय फोटोशूट आणि इथून आपल्याला लेण्या बघायला भेटतील, बघू। थोडं बोलता येत नाही आता। हे बघा इकडे बघा फोटो काढायला लागले बघा, या इथं फोटोग्राफर आहे, आपण पण एक फोटो काढू। हां ओके बाय। थायलंड वरून होतं गाईज, जे सगळे म्हणजे थायलंड वरून आलेले आहेत सर्व, त्यांच्याशी आपण बोलू। आधी आपण जरासा केस कोण ते मॉन्क्स जे आहेत ना ते थायलंड वरून आलेले आहेत आणि इकडची पण मला असं वाटतं तिकडूनच, कारण त्यांचं चाललंय जरा संभाषण, आपण त्यांच्याशी पण बोलू। आधी केव बघून घेऊया आणि त्याच्यानंतर बघूया। हा बघा गेटवरच बसलेला आहे, इकडे बघा आतमध्ये। चला हे कधीपासून आपल्याला दिसतात, आपल्या म्हणजे स्टार्टिंग पासून आपल्या सोबतच आहेत, त्यांचा कोणता चॅनल आहे। गाइस इथे बघा
अशा रश्या लावलेल्या आहेत, म्हणजे आतमध्ये एंट्री नाही तिकड त्या साईडला. आणि हां म्हणजे आतमध्ये नको जायला, जास्त पब्लिक आतमध्ये नको. आणि सेम आतमध्ये आलात ना असं वाटतं कार्ला लेणी कशी आपली आहे तसंच, म्हणजे तसंच फील होतंय. आणि एकदम थंड मस्त वातावरण आहे बघा. अशा आतमध्ये केव्समध्ये आल्यावर असं थंडच वाटतं. समोरची जी लेणी आहे ना ती आपण आता बघितली, आणि त्याच्या बाजूलाच एक छोटीशी अशी लेणी आहे, तर आपण तिथं पण जाऊ. म्हणजे जास्त नाही, तिथं एकदम थोडासा चढाचा आहे. आणि आतमध्ये जागा बघूया आता जरा, म्हणजे राऊंड मारता येईल असं वाटतं. येईल मारता, एक मारूया. आपण कारल्याला गेल्यावर कसं करतो तसंच. हा छोटा आहे, तिकडचा मोठा होता पण तिथं रश्या लावलेल्या त्याच्यामुळे आपण काही गेलो नाही पाठी. तर असं आहे लेणीचा असा म्हणजे कोरीव काम. इथं समोर पण दिसत असेल, हे बघा इथं समोर कसा कोरीव काम केलेलं आहे. पाठी तिकड साईडला पण आहेत, पण अंधेरा आहे ना, दिसत नाही. म्हणजे कालोख आहे तर काय दिसत नाही एवढं. हे बघा आता दिसत असेल, हां लाईट चालतो. हे बघा अशा प्रकारे कोरीव काम केलेलं आहे पाठी. आणि मस्त आहे, म्हणजे असं बघण्यासारखं भरपूर काय आहे. तर तरी आपण जास्त काय एक्सप्लोर केलं नाही, कारण की सगळंच दाखवायला भेटत नाही आपला. आता मला असं वाटतं बॅटरी पण डाऊन होईल मोबाईलची, त्याच्यामध्ये जास्त काय दाखवता येणार नाही. अरे नको the day I die. Hey, swing those hips around, can't stop, roll back down. My ladies, short, tall, thin or wide, always down and ready to ride. थोडा वर आलोय आणि तिकडच्या जागेवर म्हणजे बघण्यासारखं आहे. अजून इकडे पण आहेत, आपली पूर्ण फॅमिली इथं बसलेली आहे. आणि छोटासा असा रूम टाईप असा आहे, पण आतमध्ये एंट्री नाही, लॉक वगैरे केलेला आहे. तर मस्त असा जागा आहे, आपण बघू शकतो. तर इथून काय आपल्याला रस्ता नाही, पूर्ण पॅक आहे. परत आपण जिथून आलोय तिथूनच आपल्याला जायचं आहे. आणि सर्व खाली बसलेले आहेत बघा तिथल्या साईडला. चला आपण चल. इथं पण अशी म्हणजे एक छोटीशी अशी गुफा टाईप आहे. आणि हा काम कसा केला असेल विचार करा. जायला रस्ता नाही, आपण परत अशी क्लाइम्बिंग करूनच चाललोय. पण काय माहिती पाय सरकला तर खाली पडायचा होईल. ते वाळूसारखा असा हे बघा, पूर्ण अशी वाळू टाईप आहे. आणि असं आहे, या प्रत्येक याच्यावर असा नंबर दिलेला आहे. 6 नंबरच्या गुफेन आलोय आपण. आणि बघूया जरा इथून आपल्याला बहुतेक मला असं वाटतं, कारण बघा आपण इथून चढून आलो, पायऱ्या वगैरे नाही आहेत. तर आता ह्या साईडने जाऊ चला क्रॉस करून, कारण इथून जरा उतरायला सोपा पडेल. आणि पाण्याची टाकी आहे मला असं वाटतं इथं. आज जरा चढण्याचं काम आणि चालण्याचं काम भरपूर झाला. इथं एक आहे, हा 7 नंबरचा आय थिंक रूम टाईप असा काहीतरी आहे. छोट्या छोट्या अशा खोल्या केलेल्या आहेत. इथून आपण आता वर जातोय, जरा म्हणजे सीन बघायला भेटेल पुढचा. इथं बघा पाण्याच्या अशा टाक्या आहेत, आणि त्यांना सध्या तर पाणी नाही आहेत, म्हणजे खाली आहेत, पण जाल्या लावलेल्या आहेत कोण पडायला नको म्हणून. हे बघा इथं पाणी आहे, ते पाण्यात म्हणजे उतरायला मनाई आहे. बोर्ड लावलेला आहे, दाखवतो, कारण की कोणी उतरू नका. कुठं कुठं आहे म्हणजे असा. आता इथं तर नाही दिसत. हा कचरा कुंडी. हां आली आपली माणसं तिकडे बसलेली आहेत, पण आपल्याला थोडा दाखवायचा इकडचा एरिया, त्यासाठी आपण आलोय. हा बघा म्हणजे कुठं कुठं आतमध्ये जायला रस्ताच नाही. आता हा जो एरिया दिसतोय ना, याच्यात आतमध्ये एंट्री करायला जागा नाही. मला असं वाटतं इथून काहीतरी, पण एवढ्या खालून कसं जाणार. तिथं ब्रिज आहे, तो ब्रिज मला असं वाटतं तिथला तो क्रॉस करून तसा आपल्याला ह्या केवमध्ये यायला चान्स होती. पण इथून आता बघा आपल्याला रस्ताच नाही. हे असं हे लावलेलं आहे बघा, आणि इथून पण आता चढायला लागेल मला.
इथून कसं जाणार आता आतमध्ये आहे, म्हणजे असा गुफा टाईप आहे आणि आतमध्ये पण भरपूर मोठा रस्ता आहे बघा, तिकडच्या साईडला दिसतो इथून, पण कुठून एंट्री करणार, असे बांबू लावलेले आहेत. याच्यावरती पण म्हणजे बघण्यासारखं आहे. इथे बघा जाल्या लावलेल्या आहेत, अशा रूम आहेत आणि पाण्याची टाकी आहे तिथे समोर. आता तो पाणी म्हणजे पिण्यासाठी योग्य नसणार आहे, कारण की आधीची जी लोकं होती त्यांच्यासाठी ती सोय होती. आपल्याला आता बिस्लरी अवेलेबल आहेत बाहेर. जेव्हा तुम्ही हा जो केव आहे तो बघायचा असेल तर खालूनच तुम्ही खाऊ पाणी वगैरे घेऊन या खूप भरपूर सारा, कारण की इथे आल्यावर नंतर पाणी नसल्यावर आता आमची तशीच परिस्थिती झाली, पाणी नाही आम्हाला, त्याच्यामुळे आम्हाला थोडा प्रॉब्लेम होतोय. आता असं झालंय, कधी हा पूर्ण जो केव आहे तो पूर्ण आम्ही फिरतोय आणि नंतर खाली जातो, कारण की तहान लागली. आता गाईज आपण आहे ना अर्धा केव एक्सप्लोर केलेला आहे आणि अजून अर्धा आहे, म्हणजे आपल्याला जवळजवळ 1 तास तरी लागणार आहे हा पूर्ण फिरायला. पण आपण एवढा म्हणजे डिटेलमध्ये फिरणार नाही, कारण की आता पाणी पण संपलेलं आहे. इथे जर तुम्ही आलात तर पाणी आणि खाऊ वगैरे सोबत घेऊन या, कारण की पूर्ण फिरता फिरता बराच उशीर होतोय. आपल्याला अजून तिकडचा एरिया बघायचा आहे. तर चला, हे बघा अशा शिड्या आहेत, पण मध्ये मध्ये असा पाण्याचा म्हणजे थोडासा असा स्लोप चाललेला आहे. आता सध्या पावसाळा नाही त्याच्यामुळे नाही, मला असं वाटतं पाणी नाही, पण पावसाळ्यात पाणी इथून भरपूर वेगान जात असेल, कारण की त्यांनी जागा ठेवलेली आहे बघा. असा हा कट्टा जो आहे ना सिमेंटचा तो बनवलेला आणि याच्या मधोमध पाणी जाऊ शकतं. तर सिक्युरिटी गार्ड वगैरे आहेत. अजून म्हणजे किती वेळ लागतो काय असं विचारूया त्यांना, कारण की आपण भरपूर बघितलेलं आहे, तरी पण अजून म्हणजे याच्या पुढे पण भरपूर आहे तिथपर्यंत जाण्याचे. आता मला असं वाटतं मी नाही जाऊ शकत, कारण की आपली पूर्ण फॅमिली आता दिसतच नाही, खाली आहे अजून आली नाही. तर यांना विचारूया जरा. सर यहाँ पे अगर घूमना हो तो कितना मतलब कितने घंटे में घूम सकते? यहाँ पे घूमने के लिए गाईज आपल्या सोबत आहे ना आपली फॅमिली नव्हती आली, पण आपण वर गेलेलो तर तिथून आहे ना 109 केव्स आहेत. तर ते आपण तेवढे नाही बघितले, कारण की तेवढे बघायला आपल्याला 2.5 तास पूर्ण कंप्लीट लागणार होता. तर एवढा काही वेळ नाही आपल्याला, कारण आपली पूर्ण फॅमिली आणि छोटी छोटी पोरं आहेत, त्याच्यामुळे आपण काय एवढं बघणार नाही. पण आपण 40 केव्स बघितलेले आहेत, तर जितके दाखवायचे तितके दाखवलेत आपण. आणि आता आपण रिटर्न परतीचा प्रवास करणार आहोत. तर आपल्याला बस म्हणजे आता बसमध्ये गेलो तर आपल्याला थोडे कमी पैसे लागणार आहेत, तर बसमध्येच आपण ट्राय करू. पण बस मला असं वाटतं काहीतरी 1-1 तासानंतरच येणार आहे. तर आता आली असेल तर आपण बसमध्ये जाऊ, नाहीतर मग आपल्याला गाडीमध्येच ऑप्शन नाही, कारण की आपली ट्रेन आहे ना 5:30ची ट्रेन आहे आणि आपल्याला तेव्हा म्हणजे तिथपर्यंत पोहोचायला पाहिजे. तर त्यासाठी आपण सगळी निघू. आणि माकड बघा गाईज, हे जे मंकी आहेत ना ते सगळ्यांना पलवतात. पाणी नाही, पाणी इथं जर तुम्ही आलात ना तर पाणी घेऊन या. पाणी जर नाही आला ना तर खरंच तहान लागते. आता असं झालं कधी खाली उतरतो आणि काहीतरी थंड पाणी वगैरे किंवा काहीतरी खाऊ पाहिजे जरा, कारण भरपूर उशीर झाला. आता वाजले 4:30 आणि 5:30 पर्यंत आपल्याला ओ माय गॉड मंकीची भांडणं त्याला खाऊ भेटलेला आहे. गाईस भांडणं बघा त्यांची किती चाललेले आहेत. चला बाय. शिवांशी मज्जा आहे बघा काय चाललंय. याचा बरा आहे आपला, चालायला नाही लागला त्याला. आलो तेव्हापासून सफारी आहे मम्मीची. चला याही गाईस टोप्या घेतल्या, पण टोपे घेतल्या तेवढा फायदा ना झालाय टोप्यांचा, कारण की ऊन लागलंच नाही. झाड आहेत अशी तेवढा ना मध्ये मध्ये थोडासा होता, पण एवढा काहीच वाटला नाही. इथून आपण आता आलेलो आहोत म्हणजे कानेरी केव बघून आलो आपण. बरंचसं आहेत केव तिथं, ते आपण म्हणजे अर्ध बघितलं आणि तिथून इथं आलो. आता इथं बस स्टॉप आहे, तर इथून आपण बसमध्ये बसू आणि मेन गेटवर जाऊ. आपण ना त्या म्हणजे तिथं गाडी बसलेलो ना तेव्हा त्याही सांगितलं की 1-1 तासानंतर बस येते. पण आपण त्यांना विचारला, तिथं आपण खाऊ खाल्ला ना, त्यांना विचारलं की बस वगैरे कधी येईल, तर त्याही सांगितलं की बस चालूच असतात नॉर्मली. आणि इथून आपल्याला फक्त 10 रुपये तिकीट, पर पर्सन 10 रुपये तिकीट आपल्याला बसमध्ये जायचं आहे. आणि दुसऱ्या बस आहेत त्याच्यात पर पर्सन 25 रुपये. आणि तशा गाड्या आहेत ना ते ओमनी टाईप, त्यांना म्हणजे 50-50 रुपये. तर आपण
बसमध्येच जाऊ आणि ताई सांगितलं की 5-10 मिनिटानंतर बस येईल, त्यासाठी आपण थांबलोय. बघू, मी सांगेनच तुम्हाला किती टायमान बस येते किंवा काय. आता एक जस्ट गेली, तर याच्यानंतर आता कधी येते ते आपण बघूया. सगळी थांबलेलीच आहे ते बघ, एवढी थांबलेली सगळी. भेल आणली अनन्याने. 10 रुपये तिकीट ना. आणि जरा मिस्टेक झाली कारण की आम्ही दुसऱ्या बसमध्ये बसलेलो, त्याचा पर्सन आहे ना 25 रुपये होतं. तर आम्हाला समजलं की नाही याच्यानं 10 रुपये येतं. आम्ही उतरलो आणि या बसमध्ये आलो. पण बघा, मी, अनन्या, ताई आणि आम्ही चौघीच आलोय. बाकीची सगळी त्या 25 रुपये बसमध्ये बसलेले आहेत. 5:30 वाजलेले आहेत आणि आपण आता इथून निघलोय. आय थिंक 5:30च ना. हां, 5:30 नाही, 5:45 वाजलेले आहेत आणि इथून निघलोय आपण. आता बघू बस वगैरे काय, रिक्षा बस काय भेटेल त्याच्यानं जाऊ. झोपला आमचा बाबू, झोपलेला आहे. ही सगळी निघली, काय माहिती कोण आहेत. हे बघ दिदू आहे. दिदू चला, रिक्षा आहेत, रिक्षा तिथं भेटतील, तिथून रिक्षाला बसा किंवा बस पण आहेत, जसं तुम्हाला वाटेल तसा. गर्दी बघू शकता. याच्या पुढे अजून वेळ झाल्या, जास्त गर्दी आहे इकडे. बघा, आमची ट्रेन काय आली नाही तरी सगळी आहेत ना नाश्ता म्हणजे समोसा वडापाव खायला गेला. आपल्याला नको, कंटाळा आलाय आपल्याला ही गर्दी बघूनच. चला, ट्रेन काय आली नाही अजून, आपण बसलो. खूप सारी गर्दी आहे आणि आजच्या कशी वाटली ना ती कमेंट करून सांगा. मला असं वाटतं जास्त मोठी होईल, पण बघू. बघा, आम्ही आनंद घेतला